शाबाश पब्लिक, कसं काय इंजिनियर एकदम आनंदात। तर आजचा टॉपिक तो म्हणजे गोल। तर ऍक्च्युली गोल म्हणजे काय असतं, तर भरपूर जणांना हेच माहिती नसतं की गोल म्हणजे काय। तर गोल म्हणजे पहिले जाणून घ्या, गोल म्हणजे आपलं एक पर्टिक्युलर ध्येय, की आपण आता काय करतोय। आपण आता फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, काय काय थर्ड इयरला असतील, काय काय लास्ट इयरला म्हणजे बीईला। तर भरपूर जण बीईला आले पण अजून गोलच फिक्स नसतं आपलं। तर आजचा टॉपिक तो म्हणजे गोल, तुम्हाला सांगितलंच। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपलं गोल अचीव्ह करायचं असतं। ऍक्च्युली गोलची पर्टिक्युलर डेफिनेशन काय आहे। तर चला काही टाइमपास न करता व्हिडिओला करूया सुरू। गोल म्हणजे काय, तर गोल म्हणजे एक इंटेन्शन, विच काइंड ऑफ एफर्ट्स यू आर टेकिंग टू अचीव युअर ड्रीम्स, दॅट इज युअर पर्टिक्युलर गोल। तर गोलची पर्टिक्युलर डेफिनेशन आहे। तर आता तुम्हाला मी सांगणार आहे ऍक्च्युअली एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं ठरलं, तर आता आपण फर्स्ट इयरला जातो, सेकंड इयरला जातो, त्यानंतर थर्ड इयरला। तर आपण सब्जेक्ट आपले क्लिअर करत असतो। समजा आता आपला जर बॅक राहिला M2, तर आपण तो क्लिअर करायच्या नादामध्ये आपण एखादी लँग्वेज प्रेफर करत नाही, तर तिथेच आपलं चुकतं। आणि ज्यावेळेस तुम्ही बीला जाशाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कंपनी घेत नाही। का घेत नाही, तर तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजच फिक्स नसतं। कशामुळे, की तुमचे बॅक सब्जेक्ट राहिले, तुम्ही तेच क्लिअर करायच्या नादामध्ये इकडे लँग्वेज करायचं विसरून जाता। कधी कधी आपलं नॉर्मली आता जर सेकंड इयरच्या मुलांचं बघायला गेलं तर वेब डेव्हलपमेंट सुद्धा झालेलं नसतं, आणि तिकडे ते 12वीचे मुलं आहेत त्यांचं तिकडे वेब डेव्हलपमेंट झालेलं असतं। तर इथंच आपलं चुकतं। तर हे लक्षात येत नाही भरपूर मुलांच्या, तर हेच लक्षात घ्या। आणि तुम्हाला जर वेब डेव्हलपमेंट वगैरे करायचं असेल तर तुम्हाला सांगितलंय आपणा कॉलेजला व्हिजिट करा, सगळ्यात भारी शिकवला त्या मॅडम श्रद्धा दिदी, तर तिथं तुम्ही रेफर करू शकता। आणि तुम्हाला मी इथं लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्ही इझिली तुमचं वेब डेव्हलपमेंट असो, फुल स्टॅक डेव्हलपमेंट असो, इझिली शिकू शकता। सो नाव वी आर स्विचिंग आवर टॉपिक, दॅट इज अ डिस्ट्रॅक्ट। तर डिस्ट्रॅक्ट म्हणजे काय, डिस्ट्रॅक्ट म्हणजे तुमचं लक्ष विचलित होतं। कसं काय, तुम्ही आता एक पर्टिक्युलर सब्जेक्ट घेता, फर्स्ट इयरचा, सेकंड इयरचा, तुमचं जे गोल असतं तुम्ही ते अचीव्ह करता, बट तुम्ही डिस्ट्रॅक्ट कसं काय होता, ज्यावेळेस तुमचा सेकंड इयरचा सब्जेक्ट घ्या, M3 तुमचा जर बॅक राहिला, त्यानंतर तुम्ही त्या सब्जेक्टच्याच पाठीमागे लागता, M3 क्लिअर करता, त्यानंतर अजून एक असेल तो पर्टिक्युलर, तो क्लिअर करायच्या नादामध्ये आपलं इकडं लँग्वेजेस होत नाही। इकडं आपण फर्स्ट इयरला आलो, सेकंड इयरला आलो, तरी पण आपलं वेब डेव्हलपमेंट साधं झालेलं नसतं। तर हेच मुलांच्या लक्षात येत नाही। कारण तुम्हाला एक रियालिटी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये एंटर करशाल, ज्यावेळेस एक मोठी इंडस्ट्री का विप्रो सारख्या कंपन्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर करशाल, त्यावेळेस तिथं तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स लागणार आहे। तुम्ही इकडं किती जरी सब्जेक्ट काढले ना, किती जरी बॅक काढले ना, तरी तुम्हाला ते कोणीच विचारणार नाही। तुला एक सांगतो, डिग्रीचा साधा एक कागद आणि तुझे पर्टिक्युलर जे स्किल असतात खूप डिफरन्स आहेत आता। तर हेच लक्षात येत नाही, तर हेच लक्षात घ्या। आणि हाच टॉपिक मेन आहे आज। तर आपला गोल कसं काय अचीव्ह करायचा, तर तुम्हाला सांगितलं की डीएसए खूप इम्पॉर्टंट आहे। तर भरपूर सेक्टरमध्ये आपण जातो, आता छोट्या मोठ्या कंपन्या जर घेतल्या ना, तर मोठ्या कंपन्यामध्ये डीएसए तुम्हाला लागण्याचे। त्यामुळे तुम्हाला सांगतो की डीएसए तुमचा जो असेल ना, तो प्रॉपर स्टार्ट करा। आणि डीएसए काय म्हणतो, आपण स्टार्ट करू 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 आणि स्टार्ट नाही करत, तर इथंच आपलं चुकतं। तर तुम्हाला स्टार्टिंग खूप गरजेची, तर स्टार्टिंग पहिले करा तुम्ही, त्यानंतरच तुमचे जे गोल वगैरे असतात ना ते अचीव्ह होणार आहे। तुम्हाला सांगितलंच की कशा प्रकारे तुमचे गोल अचीव्ह करायचे असतात, आणि तुम्ही कशा प्रकारे तुमच्या गोलवरून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता। तुम्ही जे बॅकलॉग असते तुमचे त्या क्लिअर करायच्या नादामध्ये तुमचं इकडं लँग्वेज वगैरे काहीच होत नाही, तर हेच तुमच्या लक्षात येत नाही। तुमच्या आता लक्षात आलं असणार। एक मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कोणीच सांगणार नाही की तुमचे गोल काय असतील ते अचीव्ह करा, तुमच्या लँग्वेज प्रेफर करा। कारण तुम्हाला भरपूर जण फक्त एवढंच सांगतील की तुमचे जे बॅक आहे ते क्लिअर करा। तर तुम्हाला एक रियालिटी सांगतो, कंपनीमध्ये तुमचे जे बॅक असतील ते कोणी नाही विचारत, तुझ्याजवळ काय स्किल्स ते विचारतात। तर सगळ्यात पहिले लक्ष तुमचं तिकडे असलं पाहिजे। तर सगळ्यात पहिला फोकस तुमचा आपल्या प्रॅक्टिकल नॉलेजकडे द्या, तुमचे कम्युनिकेशन स्किल बिल्डअप करा, त्यानंतर तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुमचं स्टार्टअप करा। पण बॅक वगैरे लागले असतील तर टेन्शन घेऊ नका। आपला हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बॅकलॉगचा, तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर सारी माहिती देण्याचा मी एक प्रयत्न केला आहे छोटासा। तर हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमचे बॅकलॉग क्लिअर तरी होतील, तुम्हाला एक प्रकारे मोटिवेशन भेटेल। तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच भरपूर सारी माहिती मी घेऊन येत असतो, ते पण आपल्या चॅनलवरती मराठी भाषेमध्ये। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा। Audio Jungle.